पडत शिरले सपटणे करत्या गर्दीत पुनश्च नमस्कारित त्वरेने असो ऐसिया त्या घाईत मस्तका मस्तक आथडत बाबा तेव्हा सपटणे करांप्रत कैसे अनुवादत संथपणे अरे कशाला वारंवार नमस्कारावर नमस्कार पुरे तो केला एक वार आदर सत्कार पूर्वक असो ते रात्री होती चावडी सपटणेकर अति आवडी प्रेमे निघाले पालखी आघाडी आनंद परवडी दंडधारी असो ही चावडी मिरवणूक श्रोतया पूर्वीच आहे ठाऊक तरी पुनरुक्ती आवश्यक विस्तारकारक वर्जियेली असो पुढे ते रात्रीला ही बाबांची अगाध लीला बाबा दिसले सपटणेकराला जणू पांडुरंगालाच पाहतो असो पुढे मागता आज्ञा जेवूनी जावे झाली अनुज्ञा न करिता यत्किंचित अवज्ञा निघाले मग दर्शना जाताना इतुक्यात मग त्यांची ये मना एकाएकी उठली कल्पना बाबा आता मागता दक्षिणा ती मी पुरविणार कैसेनी पैसे गाठीस होते ते सरले गाडी भाड्याचे पुरतेच उरले दक्षिणा दे जर वदले उत्तर ठरविले मनाने मागावयाचे आधीच द्यावा रुपया एक हाती ठेवावा पुन्हा मागता आणखी अर्पावा नाही म्हणावा तया पुढे अग्निरथाचे भाड्यासाठी आवश्यकतेच ठेविले गाठी ऐसे बाबांस सांगावे स्पष्टोक्ती ठरवोनी भेटीस ते गेले पूर्वील कृतनिश्चयानुसार रुपया एक ठेविता हातावर आणिक एकची मागितला त्यावर देता ते भरपूर अनुवादले म्हणाले हा घे एक नारळ स्वस्त्रियेच्या ओटीत घाल आणिक मग तू जाई खुशाल सोडूनी तळमळ जीवाची पुढे जाता महिने 12 पुत्र आला त्यांची उदरा घेऊन 8 मासांची लेकुरा आली ती माघारा दर्शना मुलगा घातला बाबांचे चरणी काय संतांची नवल करणी मग ती दोघे जोडून पाणी करती विनवणी ती परिसा या उपकारा साईनाथा केवी उतराई व्हावे आता आम्हा काहीच कळेना सर्वथा ठेवितो माथा चरणांवर हीन दीन आम्ही पामर कृपा असावी अनाथांवर आता येथून पुढे निरंतर चरणी तव थार असावा जागृती माझी तैसेच स्वप्नी नाना तरंग उठती मनी उसंत नाही दिवस रजनी तरी तव भजनी लावी आम्हा असो तो मुलगा मुरलीधर आणि दोन भास्कर दिनकर यांची समवेत सपटणेकर प्रसन्नांतर जाहले मग ते सवे घेऊनी भार्या करूनी वंदन साई सदया साधूनी चंचल मनाचे स्थैर्या होऊनी कृतकार्या परतले कथा सांगावी संकलित होता मनी आरंभी हेत परी वदविता साईनाथ तेने हा ग्रंथ विस्तारला तयासी हा हेमाड शरण पुढील कथेचे अनुसंधान तात्पर्यार्थ दिग्दर्शन श्रोतया लागून करीतसे कथा ती याहूनी बहुगोड चमत्काराची जया आवड ऐसिया एका भक्ताचे कोड पुरविले नितोड साईंनी लोक वर्णिता साईंचे गुण दोषदर्शी देखे अवगुण स्वयेन स्वार्थ परमार्थ परायण दोषैक दर्शन हेतू मनी असतील साई बाबा संत तरी ते मज देतील प्रचित मजला अनुभव आलिया विरहित मी त्या यत्किंचित मानीना केवळ परीक्षा पहावयास गेलियाची ही इच्छा पुरत हीच कथा पुढील अध्यायात श्रवण करोत सच्छ्रोते स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते
श्री साई समर्थ सच्चरिते साशंक भक्तानुग्रहकरणं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईनाथाय नमः। ओम 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 श्री साईनाथाय
साईनाथाय नमः। ॐ श्री 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 साईनाथाय नमः। ॐ
Shri Sai Nathaya Namah. Om 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 Shri Sai Nathaya
साईनाथाय नमः। ॐ श्री 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 साईनाथाय
नमः